नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, इथून आता मुख्य मोर्चा इथून निघणार आहे. इथून तहसील कार्यालय इथपासून जाणार आहे. हे मोर्चा आता याच्या पुढे आमच्या शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या गाड्या अडवून जर पैसे मागत असाल, त्रास देत असाल आणि आम्हाला घोडे लावत असाल पैसे वसूल करून, तर भावांनो आता सगळ्याला मला एकच सांगायचंय, शेतकऱ्याची अवलाद आहे. त्याला सांगा शेतकऱ्याची अवलाद आहे आणि शेतकरी तुम्ही आम्हाला जर घोडे लावले आमचे वाहन अडवून, तर तुम्हाला आता बैल लावू बैल अडून जे काही तथाकथित काही संघटना काय वाट चुकलेले माझेच बांधव आहेत, ते जर त्याला चुकीचा अर्थ करून इथं लुटमार, रस्त्यावर अशांतता निर्माण करणं, जातीमध्ये करणे आणि त्याच्यातून राजकीय पोळी भाजण्यासाठी काय प्रस्थापित राजकीय पक्ष आहे ते जर फायदा उठवत असेल, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बस. कायद्याचा गैरफायदा अनेक गोरक्षक नावानं गोरखधंदा चालू केलाय आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. गोवंश हत्या बंदी. आता ही गोवंश म्हणल्यानंतर गो हत्या आम्हाला 100% मान्य आहे. गो हत्या करू नये हे आम्हाला 1001% आम्हाला ते कबूल आहे, मान्य आहे. परंतु गोवंश मग तिथं शेतकऱ्याच्या लोकांना मारहाण होते, त्यांचे मॉब ब्लिचिंग होते. नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता इथे औसा येथे किल्ला परिसरात इथे मी आता पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, इथून आता मुख्य मोर्चा इथून निघणार आहे. इथून तहसील कार्यालय इथपासून जाणार आहे. हे मोर्चा क्रांतिकारी शेतकरी संघटना व कुरेशी बांधव यांनी मोर्चा इथून मुख्य मोर्चा इथून काढणार आहे. आपण मोर्चामध्ये जाऊया थेट. चला. आमच्या संघटनेतर्फे पुढे समज साथी बैल के चलो
शिस्तीत व्यवस्थित हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आपण सर्वांची जबाबदारी आहे. आपण स्वतः या मोर्चाचे आयोजक म्हणून या मोर्चामध्ये आपण सामील व्हायचं आहे. हा मुद्दा हा जे आपण मोर्चा ज्या मुद्द्यासाठी ज्या मागण्यासाठी काढत आहेत आपण मागील 1.5 महिन्यापासून पूर्ण राज्यात बघत आहात. हा शेतकरी बांधव आणि पुरेशी समाजाच्या वतीने खरेदी विक्री व्यवहार बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे लोकांना शेतकऱ्याच्या लोकांना मारहाण होते, त्यांचे मॉब लिंचिंग होते. पण ह्या सत्ताधारी जे राज्यकर्ते आहेत आणि अप्पर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी आपण समस्त या ठिकाणी या पिढ्याचं सर्व समाज मंडळी ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो. जे गोरक्षक आहेत ते गुन्हेगार रस्त्यावर आणून मुखाचे शेतकऱ्याचे बैल आणून ते त्यांचा गुन्हे नोंद करत आहेत. त्यासाठी त्यावर कसं तरी गुन्हे नोंद करा, त्यांना अडवणूक करा, त्यांना खंडन करा म्हणून आज आपण ते सामील झालेला आहे. मित्रांनो, एखादा शेतकरी आज आसमानी संघटना सापडलेला आहे. आता आसमान संघटना असताना त्यांच्याकडे आपल्याला भाकर जनावर त्यांच्याकडे आपल्याला शिल्प घेणे काय ते केलेलं आहे ते माझ्या विरोधात आहे. पण ते ये गलत बात है. जहनियत बन गई कि मुसलमान गोश्त खाता है और गोश्त बिफ होता है, बिफ वो माता का होता है और वो इसलिए जो भावनिक विषय है धर्मांधता की तरफ जा रहा है. आप सबरवाल की फैक्ट्री को नहीं बोलोगे कि रोज 500,000 वो कटाता है और हमारे ही पूर्वजों को भेजता है अरबों को, अरब खा के हमको इशारे करता है. आप हमारे डुगड़ी में इसको पकड़ते हो, भैले को पकड़ते हो, हेले को पकड़ते हो. यार ये तकलीफ की बात है. आप जिस तरीके से जमे हो ना, ये जमे रहो दोस्तों. यकीन मानिए कुरैश बिरादर ये काम करके खाने वाली जरूर जमात है, लेकिन हालातों ने पिछले 2 महीने में उनको इस तरीके से तंदुरुस्त बनाया है वैचारिक. आप अपने कमजोर साथियों को बिल्कुल मदद करनी चाहिए. ये आंदोलन रुकने वाला नहीं है. जो आप रुक गए, आप कमेंट देखिए. आप अगर ये हो सभा के बाद नीचे जो कमेंट गौरक्षक के आते हैं ना, वो ये है काय नसते सरकार आमचा है. मतलब क्या चल रहा है, नफरतें कहां तक है. लोगों का ध्यान तुमको रोजगार से हटाना है और जिस घर से रोजगार उठता है उसका जनाजा उठता है, उस घर में की रौनक खत्म होती है. हमारा सब कुछ तुमने छीना है. यकीन मानो अनाज के अंदर का जो बिफ का मामला है वो हमारा वैयक्तिक नहीं है. आप कहीं भी कोई भी बिरयानी तहारी होटल में जाइए, संख्या गिनिए, उन लोगों का भी ख्याल रखिए. सर्वधर्म संभाव बिरयानी का एक नमूना है. सभी खाते होंगे भैया, क्यों नफरत फैला रहे हो. इसमें मुसलमानों ने कुरैशियों का इस वक्त साथ देना जरूरी इसलिए है कि हमारी बिरादरियों में से वो एक है.
हर एक पे वक्त आता है, समय आता है। बहुत तकलीफ का दिन है। सरकार तुम्हारे बाजू से नहीं है। इतने दिन हो गए, 2 महीने हो गए, बाजार बंद है, करवा समिति बंद है, बाजार समिति बंद है। हाँ यार, उसको सरकार नहीं पूछती है। अंदर से वो उनके हैं, क्योंकि जो ब्रेन वॉश किया जाता है सभाओं में, संस्थाओं में, की गो माता आपली राष्ट्रमाता आहे आणि त्याला हे लोक असं करतात। यहां डायवर्ट हो गया मुद्दा। गो माता हमारी भी गो माता है। आष्टी तालुका बीड़ में 470 गाय संभालने वाला मुसलमान पद्मश्री पाता है। वो गोबर निकालता है उसका, पेशाब भी निकालता है उसका। इसमें धर्म कहां आ गया है यार? बिरयानी को हमसे क्यों जोड़ रहे हो? वो बिरयानी दूसरा भाव भी तो खाता है ना, उधर नहीं देख रहे हो तुम। इसलिए ये बात बहुत तकलीफ की है। आपको खिंडी में पकड़ के मारा जा रहा है, रोजगार छीना जा रहा है, तकालीफ दी जा रही है। कुरैशी इज नॉट द डिफरेंट ऑफ द मुस्लिम कम्युनिटी, कुरैशी इज आवर कम्युनिटी। इसलिए आप सब लोग हम तुम्हारे साथ हैं। जहां बुलाएंगे, जहां जाना है हम आएंगे। पुलिसों को दोष देने की जरूरत नहीं है। पुलिस वाला उनका होता है कि नहीं होता है, इसकी सोचने की जरूरत नहीं है। अल्लाह तुम्हें मदद करे, अल्लाह तुम्हारे आंदोलन को कामयाब करे और तुमको सबको खुश रखे। आमची कुलस्वामी तुळजाभवानी, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, कुरेशी समाज, शेतमजूर, अल्पसंख्याक समाज याच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आयोजित केलेले या मेळाव्याचे आयोजक नसीरबाई कुरेशी, राजेंद्रजी कसबे आणि समज नावं घेत नाही आता, सर्व समाजस्थ बांधव, मी इथं माझी भूमिका व्यक्त करताना मला एवढं सांगायचंय की मी हिंदू आहे। मी हिंदू आहे म्हणून माझा मुसलमानासोबत दोष करणं फार चुकीचं आहे। कारण 90% शेतकरी जनावरं पाळतात, व्यापाऱ्याचा रोल फक्त 10% आहे। 90% लोकांची उदरनिर्वाह हा जनावरांवरच आहे आणि जनावरं पाळत असताना तो हिंदू आणि तो मुस्लिम हा भेदभाव कधी केला जात नाही। परंतु कधी तर भांडण लावायचा प्रसंग आला की त्या टायमाला एखादी वाहन चालक जर मुस्लिम समाजाचा असेल आणि त्याच्यामध्ये जनावरं जर हिंदू समाजाचे असतील तर त्या वाहन चालकाला अडवलं जातं। ही चुकीच्या पद्धतीनं अडवणूक करायची भूमिका या समाजामध्ये काही लोक करत आहेत। आता इथं परवाच वक्त्याने सांगितले गोशाळा चालवणारे, मी त्यांच्यावर दोष देत नाही। काही गोशाळा चालवणारे अत्यंत चांगली गोशाळा चालवतात आणि त्याने व्यवसाय न करता गोशाळा प्रामाणिकपणे चालवणारे सुद्धा लोक आहेत। आपण गायीला माता म्हणतो, भारताची माता गाय म्हणतो। मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम राजवटीमध्ये सुद्धा गायीला माताच मानली जाते। गायीचं संवर्धन करायचं, गायीचं जतन करायचं, गायीचं वर्णन झालं पाहिजे, याची भूमिका सर्व समाजाची मिळून आहे। गाय एका समाजाची आणि एका समाजाची नाही असा भेदभाव करायला नको। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये आपण राहतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही। त्या पद्धतीने आपण सुद्धा कुठल्या जातीच्या ना गाय पाळतो किंवा हे पाळतो हा विषय न करता याच्यामधले आता प्रल्हाद पटेल सुद्धा बोलले की ज्या अडचणी आहेत मुस्लिम बांधव सुद्धा गाय पाळण्याबद्दल काय मुस्लिम बांधवाचं दुमत नसतं, परंतु हे व्यापार करत असताना जी अडवणुकीची भूमिका करवायची, सरकारनं काही धोरण घेतलं पाहिजे। जे लोक अडवणूक करून खरं तर ते गोपालकच नाही। जे आता मी काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काही वेळेस फोन येतात, माझ्या घरच्या गायी, माझ्या घरचे बैल मी व्यापार करायला येत आहे, दाखला मागलच्या मोटरसायकलवर घेऊन येत आहे, दाखला गाडीच नाही। ती दाखला घेऊन येण्याच्या अगोदर तर त्या माणसाला बळवलं जाते, त्याचा मोबाईल काढून घेतला जाते, त्याचे पैसे काढून घेतले जाते। हे धोरण फार चुकीचं आहे। मग हे असे करणारे लोक हे गोपालक नसतात, कारण गोशाळा चालवणारे सुद्धा काही चांगले लोक आहेत आणि गोपालक सुद्धा काही चांगले, पण ह्याला गालबोट लावायला काही लोक आहेत। त्या गालबोट लावणारे जे काही लोक असतील
त्या लोकांचा बंदोबस्त पोलिसांना केला पाहिजे याची मागणी मी तुमच्या समोर करतो. आणि शेतकऱ्याला ज्याला कोण आडवं येईल त्याला आडवं करायची ताकद तुम्हाला सर्वांमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये असली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला जर कोण आडवं येत असेल तर त्याला आपण सर्वजण मिळून आडवं केल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच भूमिका या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भारत. धन्यवाद. बाहेर आणावी लागली ना, वाघ बाहेर आणावी लागली. तशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अभयारण्यामध्ये गायी आणाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण करायची आहे का आम्हाला. आणि म्हणून हे शेतकऱ्याचं आंदोलन, हे कुरेशीचं आंदोलन, हे छोट्या मोठ्या व्यापाऱ्याचं आंदोलन, हे सर्व समाजाचं आंदोलन आहे. या देशातली गोमाता वाचली पाहिजे, या देशातली गोमाता ही वाढली पाहिजे, या देशातली गोमाता ही विस्तारित स्वरूपात घराघरामध्ये झाली पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि म्हणून हे औषधामध्ये विनंती करतोय. कारण माझ्या मतानुसार औसा ही प्रतिमुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रतिमुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे. आणि म्हणून इथूनच मुख्यमंत्र्याला हात जोडून साकडं करतोय की प्रतिमुख्यमंत्री साहेब, या देशात आम्हाला गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामधले जे गोरे आहेत, छोटे आहेत, ते जे कामाला येणारे न आहेत, जे भाकड आहेत, अशा पद्धतीचं जे आहे शेतकऱ्यावरचं जी ओझं आहे. अरे आर्मीमध्ये नोकरी केलेला घोडा सुद्धा सर त्याला गोळी घातली होती का नाही. आणि मग ही पक्षीय अजेंडा सर्वांनी घ्यावा ही विनंती आपल्याला करतोय. आणि इथल्याही प्रतिमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय, आपल्या माध्यमातून सर्वांच्या विनंती करतोय की गो हत्याबंदीच्या ह्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्या, आपल्याकडून व्हाव्या एवढी विनंती या ठिकाणी करतो. आणि आपण सुद्धा हे गोरक्षक वगैरे काही नाही, तो ही पोट भरण्याचं साधन आहे. हे पोट भरणे तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे ना. तुम्ही जरा बोला ना, एखादा गोरक्षक जरा आढळरावीत आला तर त्याला सांगायचं बाबा तुला भिकारी बी आज काय म्हणतो ना, 1 रुपया दिला तर तो काय म्हणताय 1 रुपया जोरात बोलतो का. ती पोटाचे साधन आहे, त्यांचा विषय तेवढा महत्वाचा नाही. आम्ही ज्या वेळेला मजबूत होऊ त्या वेळेला साऱ्या बाबी मजबूत होतात. आणि म्हणून गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. जर सुधारणा नाही झाल्या तर हा समाज तुमचा कुणाचाच राहणार नाही, कुणाचाच राहणार नाही. ना काँग्रेसचा राहणार नाही, ना बीजेपीचा राहणार नाही, ना आपला उभाटाचा राहणार नाही, ना कुण्या वंचितचा राहणार नाही, ना कुणाचाच राहणार नाही. तो त्याच्यावरती निश्चितपणे त्यावेळेला ठरवेल. ही भूमिका आपण सर्वांची राहील. म्हणून आपण सर्वांनी विनंती करा, आपल्या आपल्या पक्षांच्या नेत्याला विनंती करा, मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये आवाज उठवायला हवा. आम्हाला फक्त असं औपचारिकता नको. आणि म्हणून गोवंश हत्याबंदीच्या माध्यमातून आमचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. ते नुकसान भरून निघणार नाही एवढी विनंती या ठिकाणी करतो. आणि माझं लांबत चाललेलं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आम्ही किती बी बोंबललो की आमच्या गाड्या अडवल्या जातात, आमच्याकडून पैसे घेतले जातात, त्यांना पोलिसांची मदत कशी घेतली जाते आणि तो माल त्या गोशाळेतून कशा पद्धतीने विकला जातो ते फक्त पुरेशी बोलायचं. आता काय झालं, शेतकऱ्यांचा बी माल बाजारात मध्ये म्हणजे गोरक्षक धरायचे आणि शेतकऱ्यांचा बी माल बाजारामध्ये विकायचं. हे सोमवंशी साहेब आणि इथं बसलेल्या सर्व मान्यवरांना हे उगाच हवेमध्ये बोलत नाही, याचे प्रूफ आणि याचे एव्हिडन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये सापडलेले आहेत. या गोरक्षकांचा गोरखधंदा कशा पद्धतीनं एक गाईला आई बोलायचं आणि ते धरून गोशाळेमधून त्या आईचा सौदा करण्याचा पाप या भाडखावानी केलेला, हे सत्यता आहे. आणि हे विषय तुमच्या समोर आले पाहिजे. संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. आता काही लोक असं म्हणतात, कोणीतरी एक महेश लांडगे म्हणून आहे, तो म्हणतो
गोरक्षा करणं हे चिचुका खेळणं नाहीये. गोरक्षा करणं किती धोक्याचं आहे आणि गोरक्षकावर कसे हल्ले होतात तो त्या ठिकाणी सांगतोय. अरे गोरक्षा करणं हे या शेतकऱ्यांना विचार की गोरक्षा कशी केली जाते. आणि कोणी एक मोठे आहे तो पुण्याचा, त्याची खूप मोठी गोशाळा आहे, त्या गोशाळेची चौकशी झाली पाहिजे. आणि साहेब या मंचावर उपस्थित असलेल्या उडगे साहेब भैयांना बोला की या गोशाळेची चौकशी का होत नाहीये. या लातूर जिल्ह्यातील गोशाळेची चौकशी झाली पाहिजे. आणि आतापर्यंत जेवढे जनावर त्यांनी धरून त्या गोशाळेमध्ये टाकलेले आहेत त्या गोशाळेमध्ये ते जनावर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. सिंपल विषय. का मागणी आमची? आमचा माल धरलेला आम्ही म्हणतोय की ते आमचे तो माल तुमच्याकडे आहे का याची चौकशी करा म्हणले तर कलेक्टर चौकशी करत. आणि काही लोक म्हणतात की गोरक्षावर तर हल्ला होतोय आणि हे सोपं काम नाही. अरे दरोडेखोरावर हल्ला होणारच आणि दरोडेखोर रात्रीच निघणार आणि त्यांना दरोडे टाकायला बी मेहनत लागती. हे असले दरोडेखोर मेहनत करून रात्रीच्या टायमाला बाहेर निघून लोकांचे गाड्या अडवून त्यांच्याकडून पैसे काढून महत्वाचा मुद्दा हा आहे. तर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना अशी माझी विनंती आहे, आपल्या आपल्या नेत्यांना हे आपण कळवा. आणि काही प्रमुख मागण्या आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तो मागण्या अशा आहेत. पहिली मागणी अशी आहे, हे तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावगुंडाकडून होत असलेली जनावरांची वाहतूक अडवणे, कायदा हातात घेऊन लूटमार करणे, मारहाण करणे, मॉब लिंचिंग करणे, हत्या करणे प्रकरणाचे कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून प्रतिबंध करणे. दुसरी मागणी अशी आहे, सर्व गोशाळेची उच्च स्तरीय चौकशी करणे, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास मंडळाची स्थापना करणे, जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन कायद्यात बदल करणे, औसा तालुक्यातील नगरपालिका नगरपंचायत येथे स्लॉटर निर्मिती करणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणे, पोलिसांमार्फत शेतकरी व्यापारी कुरेशी चालक यांच्या वर दाखल केलेले गुन्हे तात्काळ परत घ्यावे, मॉब लिंचिंग द्वारे हत्या झालेल्या नागरिकांना मोबदला देण्यात यावा. वरील सर्व मागण्या हे रास्त असून या मागण्याची त्वरित दखल घ्यावी, योग्य ते आदेश देऊन न्याय द्यावा हे विनंती करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो. तर माझी विनंती आहे, आपण आपल्या भाषणातून अशाच पद्धतीनं हाच मुद्दा प्रखरपणे या ठिकाणी मांडावा अशी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज. काही काही पक्षाचे पण नावं विसरून जातात, पण मी वंचित बहुजन आघाडीचं प्रतिनिधित्व इथं करत आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा आत्ताच नाही, वंचित शोषित पीडितांना नेहमी पाठिंबा आहे. प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलनं होत आहेत, त्यात सक्रिय सहभाग वंचितचा राहिलेला आहे. मला थोडीशी एक छोटीशी आठवण करून द्यायचे. आता राष्ट्रवादीची काय मंडल यात्रा निघाली, ओबीसी आरक्षण यात्रा. मागच्या वर्षी 22-23 जुलै पासून आमच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण यात्रा काढलेली आहे. समाजातील मला यांना हे सांगायचं आहे, भूलभुलेच्या नादी न लागता आपल्यासाठी कोणता नेता काम करतो त्याच्या मागे आपण थांबायची गरज आहे. नसा सुरुवातीच्या नेत्यांनी भाषण केलं तसं आपली गाठ होणार आहे. कुठेतरी आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली आहे की राजा आम्हाला भाकरी दे, भाकरी दे, भाकरी दे म्हणून जनता आक्रोश करत होते. राजाच्या राणीला कळलं नाही, अरे हे भाकरी मिळत नाही पण काय, भाकरी नाही तर प्रहार खा. तसे आपले हाल झालेले आहे. आपलं दुखणं ओळखायला कोण नाही, औषध तर नाहीच नाही म्हणायला हरकत नाही. या औषधाचं भाग्य बघा, आपल्याला 2 आमदार लाभलेले आहेत. एक आमदार आहेत केंद्रात बसलेले आहेत, नाव लक्षात आलंच असेल, आमदार पाशा पटेल. दुसरे आमदार आहेत अभिमन्यू साहेब. मला कुणाला
आपली एक महत्वपूर्ण कमिटी आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. जी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कमिटी आहे त्याचं काम आहे की त्याच्यामध्ये 2200 समित्या आहेत. त्याच्यामध्ये सोनं पाणी चारा काय जे आहे ते त्याचं स्टँडर्ड ठरवायचा अधिकार त्यांच्याकडे आहे. आपल्यासोबत कृषी समाजाचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांनी इथे मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं औसा इथे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? मी अफजल कुरेशी, ऑल इंडिया जमीयतुल कुरेशचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. तर या ठिकाणी या औसा शहरामध्ये एक मूक मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी यांची खूप मोठी संख्या या मोर्चामध्ये सामील होती. हा मूक मोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा, कुरेशींचा आणि व्यापाऱ्यांचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं गोरक्षकांच्या माध्यमातून म्हणजे गावगुंडांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं व्यापारी आणि कुरेशी आणि शेतकरी यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहे आणि त्याचा मोबदला म्हणजे ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते, त्याच्यात मॉब लिंचिंग झालेली आहे, लोकांचे जीव गेलेले आहेत. आणि प्रमुख मागणीमध्ये अशी आहे की ज्या पद्धतीनं महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्या मार्फत जे स्लॉटर हाऊस उभे केले जातात ते आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केलेले नाही आहेत. आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये स्लॉटर हाऊस बांधणं बंधनकारक आहे. त्यानंतर सुद्धा हे सगळे विषय होत नाही आहेत. त्याचेच बाकी भरपूर काही विषय आहेत. ज्या पद्धतीनं म्हणजे गोशाळेतला माल परस्पर विकला जातोय, व्यापाऱ्यांचा माल लुटून गोशाळेमध्ये घालून त्याच्या मार्फत तो माल विकला जातोय, ते गुन्हा दाखल विवेकानंद पोलीस चौकीमध्ये लातूरला दाखल झालेला आहे. तर आमची अशी शासनाने प्रशासनाला अशी मागणी आहे की आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि कुरेशी, व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असणार आहे? हे बघा, आज महाराष्ट्रामध्ये कुरेशी हा फक्त ह्या व्यवहारामध्ये 10% राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे. आणि या मागण्या पूर्ण न झाल्यास या महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या मार्फत उभं राहू शकतो. याची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी आणि 15 तारखेपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास एक मोठं आगडोंब किंवा आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो. याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी. दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब, आज औसा शहरामध्ये विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा जनावरांचा बाजार जो गेल्या 1.5 महिन्याला ठप्प झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावर संकटावर संकट येत आहे. खरं तर एका ठिकाणी नैसर्गिक संकट आहे तर दुसऱ्या ठिकाणी सुलतानी संकटाचा सशेरा सातत्यानं चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी सर्व समाज विकासाच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं चालू आहेत. खरं तर लातूरला अफसरभाई कुरेशी आणि अफजलभाई कुरेशीच्या नेतृत्वाखाली अतिशय दैदिप्यमान अशा पद्धतीचा मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच आधार घेत औशामध्ये सुद्धा संविधानिक मार्गानं आजचं आंदोलन झालेलं आहे. साहेब, खरं तर हा मूक मोर्चा जरी असला तरी शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, वाहतूकदारांचा आक्रोश आहे. फक्त आपल्या स्तरावरचे हे मुद्दे नाहीत, मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख, काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस सन्माननीय श्रीशेखदादा आहेत, त्याच पद्धतीनं कुरेशी संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये डेलिगेशन आपल्याला भेटावं आणि या ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या आपल्या स्तरावरून सरकारकडे पाठवावं, जेणेकरून ही मागण्या ज्या आहेत ती आपल्या स्तरावरच्या नक्कीच नाहीत, मात्र रोष सरकारच्या साठी जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे त्या कायद्याचं सर्व लोक पालन करणारे आहेत. मात्र त्या कायद्याच्या आडून जे काय तथाकथित काही संघटना आहेत त्या संघटनेच्या करवी जो समाजावरती अन्य अत्याचार होतोय, लुटमार होते आणि पुन्हा पोलीस स्टेशनला ती जनावरं पकडले जातात आणि ती जनावरं पोलीस स्टेशन कडून गोशाळेमध्ये. पण ही दिले सरकारने टेंडर दिलं का?
जर अधिकृतरित्या जर ह्या गोरक्षकांना बजरंग दलाला जर याचे टेंडर द्यायचं असेल तर कुशाल सरकारने टेंडर द्यावे, जेणेकरून पोलिसांना तांत्रिक होईल. अशा पद्धतीचा आक्रोश या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून दिसून आलेला आहे. मला वाटते अधिकचं बोलणं उचित होणार नाही. ही सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याद्वारे या निवेदनामध्ये संपूर्ण माहिती, यथोचित माहिती यामध्ये नमूद केलेली आहे. आपण सरकार दरबारी आमचा हा आक्रोश आपल्या स्तरावरून मांडावा अशी विनंती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करतो. आमच्या ज्या शासन दरबारी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही या निवेदनामार्फत याच्यावर दिलेल्या आहेत. एक मागणी अशी आहे की तथाकथित गोरक्षकाच्या नावाखाली गावगुंड होत असलेली जनावरांची वाहतूक अडविणे, कायदा हातात घेणे, लुटमार करणे, मारहाण करणे, मॉब लिंचिंगद्वारे हत्या करणे या प्रकरणात फोटो कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व गोशाळाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. नंबर 3 मुस्लिम खाजगी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी. नंबर 4 जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहनात कायद्यात बदल करणे. नंबर 5 औसा तालुक्यातील नगरपालिका ग्रामपंचायत येथे साठवची निर्मिती करणे. नंबर 6 शेतकरीच्या शेतीमालाला योग्य भाव देणे. नंबर 7 पोलीस मार्फत शेतकरी, व्यापारी, कुरेशी, वाहन चालक यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ पळत घ्यावे. नंबर 8 मॉब लिंचिंगद्वारे हत्या झालेल्या नागरिकांना मोबदला देण्यात यावा. वरील सर्व मागण्या रास्त असून या मागण्याची त्वरित दखल घ्यावी, योग्य ते आदेश देऊन न्याय द्यावा ही विनंती. आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मोर्चाचं आयोजन त्यांनीच केलं होतं. आपण त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण थेट जाणून घेऊया. काय नाव तुमचं? मी राजीव कसबे, क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष. काय मागण्या आहेत तुमच्या इथं? तुम्ही मुक मोर्चा काढला होता, इथं मोर्चाचं आता समर्पण झालेलं आहे. काय काय सांगचाल तुम्ही? खरं पाहिलं तर क्रांतिकारी शेतकरी संघटना ही स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेब हे स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या तालमीत वाढलेलं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं धाडशी नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. आणि त्या संघटनेत काम करत असताना स्वर्गीय शरद जोशींचा जो शेतकऱ्याविषयीचा दृष्टिकोन आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जी तळमळ होती, ती तळमळ घेऊन आम्ही महाराष्ट्रभर लढतोय. खरं पाहिलं तर आजचा जो क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि समविचारी अनेक संघटना या आजच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि हा मूक मोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश रस्त्यावर आपण पाहिलेला आहे. रस्त्यावरचा आक्रोश पाहत असताना गेल्या 2 महिन्यापासून जे जनावरांचा व्यापार महाराष्ट्रामध्ये ठप्प झालेला आहे आणि पर्यायानं महाराष्ट्रातला जनावरांचा व्यापार ठप्प होत असताना इथला शेतकरी अडचणीत आलेला आहे. मग शेतकऱ्याची अडचण नेमकी कोण केली याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मला कुठल्या संघटनेविषयी तिरस्कार करायचा नाही, कारण भारतीय संविधानामध्ये अनेकांना आपली संघटना मजबूत करायचा, आपल्या संघटनेची भूमिका मांडायचा अधिकार दिलेला आहे. म्हणून काही गोरक्षक असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, तीही आमचेच बांधव आहेत. खऱ्या अर्थानं मला वाटतं की त्यांनी थोडीशी वाट चुकलेली आहे. तर वाट चुकलेल्या बांधवाला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं संविधानानं, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेल्या भारतामध्ये
कृषी प्रधान असलेल्या देशामध्ये आम्हाला आमची भूमिका मांडत असताना इथं अनेक जाती धर्माची माणसं गुण्यागोविंदानं आणतात, त्यात मुस्लिम धर्म सुद्धा आहे आणि शेतकऱ्याचा एक जीवाभावाचा भाऊ म्हणून ज्याची ओळख आहे तो कुरेशी समाज आहे। कारण या देशामध्ये गोधन वाढलं पाहिजे आणि गोधन हे पशुपालकाचं प्रॉपर्टी आहे, पशुपालकाची मालमत्ता आहे आणि ही पशुपालक आपल्या या पशुधनावर आपला उदरनिर्वाह आणि अर्थकारण करत असतो। म्हणून ही अर्थकारण अधिक सुदृढ आणि दृढ करायचं असेल तर आपल्याला हा व्यवहार अतिशय चोखपणानं सुरू झाला पाहिजे अशी भूमिका मी या ठिकाणी मांडतोय। आणि सरकारला माझी विनंती आहे की आपण जो गोवंश हत्या बंदी कायदा केलेला आहे त्या कायद्याचं आम्ही समर्थनच करणार आहे। मात्र या कायद्याच्या आडून जे काही तथाकथित काही संघटना काय वाट चुकलेले माझेच बांधव आहेत ते जर त्याला चुकीचा अर्थ करून इथं लुटमार, रस्त्यावर अशांतता निर्माण करणं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, धर्माधर्मामध्ये भांडणं करणे आणि त्याच्यातून राजकीय पोळी भाजण्यासाठी काय प्रस्थापित राजकीय पक्ष आहे ते जर फायदा उठवत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। आणि या कायद्याच्या आडून जो एक अशांतता निर्माण झालेली आहे ती अशांतता पुन्हा शांतीत प्रस्थापित करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू अशा पद्धतीचा इशारा या मोर्चाच्या अनुषंगाने आज मी आपल्या माध्यमातून सरकारला देतो। काय नाव तुमचं? मी राजकुमार सस्तापुरे, भारतीय किसान युनियनचा प्रदेश प्रवक्ता आहे। आणि आज जो मोर्चा झाला मुळामध्ये गोवंश हा कायदा शेतकऱ्याला मारणारा कायदा आहे, त्यामुळं गोवंश कायद्याचा गैरफायदा अनेक गोरक्षक नावानं गोरखधंदा चालू केला आहे आणि ते दिवसाढवळ्या आमच्या जनावरांचे टेम्पो अडवतात, पैसे मागतात आणि त्याला सरकार सपोर्ट करत आहे, पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे। ही तर रोड रॅबरी सारखे गुन्हे म्हणजे आमच्या मालमत्तेचं संरक्षण करायचं, त्याची विक्री करायचा अधिकार घटनेने आम्हाला दिलाय। पण जर का गोरक्षक बेकायदेशीर वागत असतील आणि पोलीस त्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्यावर जर अन्याय करत असतील, कायदा पायाखाली तोडीत असतील, जर शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आणि म्हणून राज्य सरकारला आमचं एकच म्हणणं आहे, या कायद्यावर पुन्हा एकदा विचार करावा। हा कायदा शेतकऱ्यालाही मारणार आहे आणि व्यापाऱ्याला मारणार आहे, हा कायदा रद्द झाला पाहिजे। त्याच्या आडून हे जे काही लूट होत आहे त्याच्यात पोलीस प्रशासनही जबाबदार आहे आणि गोरक्षक बी जबाबदार आहेत। ह्याच्यात शेतकरी भरडला चाललाय आणि व्यापारी भरडला चाललाय। सरकारने पुन्हा एकदा ह्या कायद्याबद्दल पुनर्विचार करावा, हा कायदा शिथिलता आणावी ह्या कायद्यामध्ये, ही आमची भारतीय किसान युनियनची मागणी आहे। काय नाव तुमचं? सत्तार पटेल, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून कुरेशी समाजाने खरेदी विक्री बंद असं आंदोलन पुकारले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामधील जनावरांचे बाजार हे कोलॅप्स झालेले आहेत। आज फक्त कुरेशी समाज बाजूला निघाले तर शेतकऱ्यांच्याही मालाला त्या ठिकाणी कोणी विचारायला तयार नाही। शेतकऱ्यांनी जनावर घेऊन गेले, मग भाकड जनावर असतील का अवताला चालणारे योग्य असे जनावर असतील, बैल असतील, तरी कोणी रामराम सुद्धा करायला बाजारमध्ये तयार नाही, खरेदी विक्री तर सोडाच। आणि विशेष म्हणजे शेतकरी, व्यापारी, कुरेशी समाज आणि ग्राहक अशी एक साखळी आहे। या साखळीमधली एक कडी म्हणजे कुरेशी समाज हा फक्त बाजूला झाले, त्यानं कुणालाच काही म्हटलं नाही, फक्त खरेदी आणि विक्री त्यांनी बंद केली आणि त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर झालाय। आणि कुरेशी समाजापेक्षा सुद्धा जास्तीचा फटका जर बसला असेल तर तो शेतकऱ्यांना बसला, कारण कुरेशी समाज अन्य व्यवसाय करेल तो त्याला पर्याय खुले आहेत, ज्यांना खायचे आहे त्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आमच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी कसलाही पर्याय नाहीये। आमचे जनावर बाजारामध्ये विकले पाहिजेत, आम्हाला दुसरे जनावर घेतले पाहिजेत। खरेदी विक्री शिवाय जनावर म्हणजे आमचे ATM कार्ड आहे हो, तुम्हाला सरळ सरळ मोठ्या भाषेत सांगायचं झालं तर। आम्ही सरकारला एक इशारा देतो क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने की बाजारामध्ये जेव्हा शेतीमालाला व्यापारी खरेदी करायला तयार नसतं त्यावेळेला सरकार मध्ये हस्तक्षेप करून स्वतः माल खरेदी करतं। सरकारने आमचा जो पशुचा जो व्यवहार आहे, जनावरांचा जो बाजार आज कोलॅप्स झालेला आहे, तर आमचे जनावर सरकारने बाजार भावाप्रमाणे खरेदी करावेत आणि तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र उभा करावेत,
जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. सरकारला आम्ही 15 तारखेपर्यंतचा एक अवधी देतो. येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जर बाजार सुरळीत झाले नाहीत, कुरेशी समाज असेल का शेतकऱ्यांच्या संदर्भातला निर्माण झालेला प्रश्न असेल, याला जर न्याय मिळाला नाही तर मात्र 15 तारखेच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटना आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तुमचा मुख मोर्चा निघाला होता, कुठून निघाला होता आणि कुठं पोस्टर गेला? औसा तालुक्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यामध्ये कुरेशी समाज आणि इतरही संघटना सामील झाल्या, परंतु प्रमुख भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी घेतलेली आहे आणि किल्ला मैदान या ठिकाणाहून निघून तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे तहसीलदारच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये 15 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे. संख्या किती होती त्याची, पब्लिक आली होती, ते अंदाज किती असेल? 10 ते 15 हजार लोक या मोर्चामध्ये सामील असावेत असा पोलिसांचा आणि सर्व मीडियाचा प्रसार माध्यमांचा एक अंदाज आहे. तर तुम्ही मुख मोर्चा काढला होता इथं, आता औसामधून किल्ल्यापासून निघाला होता, इथं पत्र आलेला आहे. का तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत? आमच्या प्रमुख 7-8 मागण्या आहेत, ती जास्त सांगत बसत नाही, परंतु सगळ्यात महत्वाची मागणी आमची अशी आहे, जे आमचे जनावर आहेत, जे मोडके तोडके बसके लंडे खुळे ही जी बाकी जनावर आहेत, म्हणजे गाय सोडून हे खरेदी विक्री व्यवहार चालू करावा. कृषी समाजाला गव्हर्नमेंट व्यवहार करण्यासाठी मंजुरी द्यावी, ही एक सगळ्यात महत्वाची मागणी. नंबर 2ची मागणी आमची, जे आमचे जनावर घेऊन जाते टेम्पो, हे टेम्पो कुणी आडवाआडवी करू नये. नसता गोरक्षकाच्या नावाखाली पोलिसचा त्याच्यामध्ये बोलावून घेऊन ते लूटमार करतात. ही एक लूटमार त्यांनी बंद केली पाहिजे, ही एक आमची त्याच्यात प्रमुख मागणी आहे. मोर्चामध्ये कुठून कुठून लोक सहभाग झाले होते? आम्ही किल्ला मैदान औसा इथून जे आम्ही आलो, हजारोच्या संख्येने जवळपास 10-1 हजार पब्लिक होती. तिथून जे आम्ही मुख मोर्चाने निघालो ते पार आम्ही तहसील कार्यालय औसा या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन आम्ही हा कार्यक्रम संपविलेला आहे. आपल्यासोबत काही अजून पदाधिकारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? मी राजेंद्र मोरे. आज जी मुख मोर्चा निघाला, शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही मोर्चामध्ये सामील झालो. शेतकरीचाच मोर्चा. विषय असा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आज मोर्चात सामील झालो. कायदा सुव्यवस्था आपल्या राज्यातली बिघडली आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचा व्यवस्था सध्या महाराष्ट्रात चालू आहे. गुटखा राजरोस चालू आहे. 5 घराचं गाव जरी असलं तर तिथं गुटख्याला बंदी असताना सुद्धा तिथं गुटखा मिळतो. अनाधिकृत दारूची दुकानं भरपूर वाढलेत. मटका आहे. अशा सगळ्या गोष्टी असताना जी शेतकऱ्याचा निगडीत असलेला जोडधंदा गोरक्षक आपल्या जनावराचा, त्याच्यातच खेळ घालण्यासाठी काही म्हणजे सरकारचे पोलीस यंत्रणा आणि काही लोक ह्याच्यात खेळ बसवत आहेत. आणि कुरेशी समाजाची जी काही मागणी आहे त्या मागण्याचा गृहमंत्र्यांनी विचार करावा, त्यांची बैठक लावावी, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. नाहीतर हे आक्रोश लवकरच मुख मोर्चाचा ठोक मोर्चावर जाईल आणि सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आता ही शेतकरी जनता बसणार नाही. बघा, आपण आपल्यासोबत पदाधिकारी होते, क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे काही पदाधिकारी होते. या मोर्चा किल्ल्यापासून ते तहसील कार्यालय इथं आलेला होता. इथं मोर्चा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी होते, कृषी समाजाचे काही पदाधिकारी होते. आपण सगळ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. मोर्चाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. ती व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. अशी काही वेगळे विषय असेल तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 4,18,00,000पेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, औसा, लातूर.